निवेदिता सराफ रेसिपीज में तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक स्पेशल डिश शिकवणार आहे, आपल्या सगळ्यांची आवडती, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याची। मला ना माझं मुंबई शहर हे माझं जगातली सर्वात 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 आवडती जागा आहे। मी जन्मले ह्या शहरात, माझं करिअर ह्या शहरात झालंय, माझं लग्न ह्या शहरात झालंय, माझा मुलगा इथे जन्मलेला आहे आणि मला वाटतं जगातली सर्वात आवडती जागा म्हणजे मी अगदी कुठल्याही देशात गेले, कुठेही फिरायला गेले तरी मुंबईला परत आल्यावरती जे समाधान मिळतं ना घरी आल्याचं, ते खरंच दुसरीकडे कुठेच मिळत नाही। त्यामुळे मी अतिशय प्रॉपर मुंबईची मुलगी आहे। मुंबईतली खाद्य संस्कृती पण स्पेशल आहे की नाही, मग ती गिरगाव चौपाटीवरची भेळ असेल, मस्त मडक्यातली खाणारी कुल्फी असेल, चिकूची पेरूची वगैरे कुल्फी आपल्याला मिळायची तशी, पाणीपुरी असेल, जुहू चौपाटी असेल, पावभाजी असेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मुंबईतली म्हणजे मुंबईचा वडापाव। मला माहिती आहे बटाटे वडा तर खूप जण बनवू शकतात, तुमच्यापैकी कितीतरी जण बनवू शकत असेल। त्याचबरोबर मी तुम्हाला आज पाव करायला शिकवणार आहे आणि त्याचबरोबर 3 चटण्या शिकवणार आहे। या 3 चटण्या तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये करून ठेवल्यात ना की घरातल्या सगळ्यांची खाण्यापिण्याची सोय झाली मस्तपैकी। कधीतरी तुम्ही त्याच्यापासून शेवबटाटा पुरी करू शकता, कधी तुम्ही पाणीपुरीचं नुसतं पाणी केलं तरी तुमच्याकडे चटण्या आहेत, थोडंसं दही घुसळलं की तुमच्याकडे मस्तपैकी दही बटाटा पुरी होऊ शकते। अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही या 3 चटण्यांपासून करू शकणार आहात। तर पाहूया आपल्याला काय काय साहित्य लागतं ते। आता पहिल्यांदा आपण 3 चटण्या बनवूया। पहिली बनवूया आपण गोडी चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी घेतलाय 1 कप खजूर, पाऊण कप गूळ आणि अर्धा कप चिंच। त्याचबरोबर घेतलाय 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून जिरे पावडर, चवीपुरतं मीठ आणि 1 टीस्पून काला नमक। सर्वप्रथम आपण खजूर, गूळ आणि चिंच एकत्र उकळून घेऊया। हे छान सगळं एकत्रित शिजलं ना की मग ती चटणी टिकते सुद्धा जास्त वेळ आणि ती खूप छान वाटली जाते आणि त्याला एक चांगली चव येते आणि स्वाद येतो। आता अजून हे चांगलं थोडं उकळलं पाहिजे। आता हे मस्त उकळलंय, जसं गार करत ठेवलंय। गार झाल्यावरती ते मिक्सर मध्ये वाटायचंय आपल्याला आणि गाळून घ्यायचंय। खजूर, गूळ, चिंच छान शिजल्यावरती, थंड झाल्यावरती मी ती मिक्सर मधनं फिरवली आहे आणि गाळणीतनं गाळून ती बघा ही अशी दिसते। आता हे छान आपण मिक्स केलंय, याच्यामध्ये आपण टाकूया मीठ, 1 टीस्पून आपण लाल तिखट घेतलंय ते लाल तिखट घालूया। ही जिरेपूड घेतली आहे, 1 टीस्पून ती जिरेपूड घालूया आणि हे आपण घेतलंय काला नमक 1 टीस्पून, ते काला नमक घालूया। शिजवल्याने ना ती चटणी टिकतेही जास्त छान असं माझ्या लक्षात आलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट होतं, वाटताना काही प्रॉब्लेम येत नाही। पण खजूर म्हणजे युजली सीडलेस खजूर मी घेते, जर बीवाला खजूर तुम्ही घेतला तर त्याच्या बिया काढून टाकल्या पाहिजेत। चिंच पण घेताना त्याच्यात छान चिंचुके काढून टाकले पाहिजेत आणि त्या ज्या रेषा असतात चिंचेवरच्या त्याही काढून टाकल्या पाहिजेत। मस्त काला नमकचा वास येतोय आणि खूप छान झाली ही चटणी। तर आता पहिल्यांदा म्हणजे आपली गोडी चटणी झाली। मला ही चटणी थोडीशी थिक वाटते, आता ती मला थोडीशी पातळ करायची, त्याच्यामध्ये नंतर पाणी ऍड करायचं। पण पाणी हे नेहमी उकळलेलंच पाणी ऍड करायचं, त्याच्यामुळे मी किटलीत गरम करून घेतलेलं पाणी आहे ते मी त्याच्यात ऍड करते। कधीही गार पाणी ऍड करू नका। जेव्हा केव्हा तुम्हाला चटणीत पाणी ऍड करायचं आहे तेव्हा उकळून गार केलेलंच कोमट असताना ते पाणी ऍड करायचं। एकदम रूम टेम्परेचरचं गार पाणी त्याच्यात तुम्ही ऍड करू नका, त्याने ना चटणीची चव बिघडते। आता हिरव्या चटणीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया। आपण घेतलंय 1 कप कोथिंबीर, 1 कप पुदिना आणि 4 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 1 चमचा मीठ आणि 1.5 लिंबाचा रस। तर आता आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना वाटून घेऊया। मस्त झालं हे वाटण। आता त्याच्यात आपण टाकूया मीठ आणि हा 1.5 लिंबाचा रस। झाली हिरवी चटणी। आता आपण करूया लाल चटणी। तुम्हाला जर तिखट कमी लागत असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी घ्या, 2च घ्या, 1च घ्या, हरकत नाही।
आता आपण लाल चटणी करणार आहोत. त्यासाठी सुद्धा प्रत्येकाच्याकडे तिखटाचं प्रमाण वेगवेगळं केलं जातं. आपण ते जेव्हा बटाटे वड्यात घालणार आहोत तेव्हा आपण एवढासा अंश घालणार आहोत. ती पूर्ण 1 चमचा मोठा असं घालणार नाही आहोत. चवीसाठी मी तेवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, पण तुम्हाला जसं वाटत असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या कमी घ्या. तसंच आता लाल चटणीसाठी लागणार आपण साहित्य बघूया. आपण घेतलाय अर्धा कप लसूण, पाव कप व्हिनेगर, चवीपुरतं मीठ. आता व्हिनेगर घेताना मी हा आमचा गोव्याचा व्हिनेगर आहे, हा नारळापासून बनवलेला, पण तुम्ही कुठलाही व्हिनेगर वापरू शकता. आता हे काही नाही, आपल्याला फक्त तिखट, मीठ आणि व्हिनेगर एकत्र वाटायचंय अतिशय बारीक. त्याच आता आपण याच्यात मीठ घालूया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखट कमी घेऊ शकता. हे जे माझं तिखट आहे काश्मीरी मिरचीचं तिखट आहे, त्याच्यामध्ये रंग जास्त आहे आणि तिखटपणा कमी आहे म्हणून मी तेवढं घेतलं. तुमचं तिखटपणा जास्त असेल तर तुम्ही तिखट जरा कमी घ्या. आता झाली आपली लाल चटणी करून. आता आपण बघूया बटाटे वडे कसे बनवायचे ते. लादी पावासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. आपण घेतलंय 450 ग्राम मैदा, 2 टेबलस्पून बटर, मेल्टेड बटर आहे. मी फ्रेश यीस्ट घेतले त्याच्याप्रमाणे 25 ग्रॅम फ्रेश यीस्ट आहे. तुम्ही जर ड्राय यीस्ट वापरणार असाल तर तुम्ही ते 2 टीस्पून घेतलं पाहिजे. 2 टीस्पून ड्राय यीस्ट आणि 2 टीस्पून साखर. आपण साखर ह्यातही घालणार आहोत, पण जर ड्राय यीस्ट घेणार असाल तर आधी पाव कप थोडंसं कोमट दूध, त्याच्यात तुम्हाला साखर विरघळावी लागेल, यीस्ट घालावं लागेल, ते ढवळून थोडा वेळ ठेवून द्यावं लागेल आणि मग ते फ्रॉथ झाल्यावरती वापरावं लागेल. मी फ्रेश यीस्ट वापरत असल्यामुळे ते मी डायरेक्ट रेसिपीमध्ये टाकणार आहे. 2 टीस्पून साखर, अर्धा टीस्पून मीठ, आपण घेतलंय 1.5 कप दूध आणि अर्धा कप पाणी. शिवाय एक अर्धा कप दूध आपण बाजूला घेऊन ठेवायचे, जर लागलं तरच आपण ते वापरणार आहोत. आता आपण सुरू करूया. सर्वात प्रथम म्हणजे आपण ह्याच्यामध्ये अशी एक विहीर करायची आहे, त्याच्यात घालायचे आपण साखर, मग घालायचंय हे थोडंसं बटर, अर्ध आणि अर्ध सध्या ठेवूया आपण. मग आपल्याला घालायचं यीस्ट. बऱ्याच दिवसांपासून मला लादी पाव दाखवायचे होते, आता वडापावच्या निमित्ताने ते दाखवण्याची वेळ आलेली आहे. कोमट दूध आपण घालूया थोडं. जेव्हा यीस्टची दुधाबरोबर आणि पिठाबरोबर पेस्ट होते ना प्रथम, मग नंतर त्याच्यामध्ये मीठ मिक्स झाल्यावरती अपाय होत नाही, पण त्याच्या आधी आपण मीठ मिक्स केलं तर ब्रेड आपला राईज होणार नाहीये. हे यीस्ट छान मिक्स झालंय. आता ती एक पेस्ट तयार झाली आहे, पीठ, यीस्ट, बटर आणि दुधाची. तर आपण हे जे मीठ आहे ना ते असं पहिल्यांदा असं साईडला घालूया आणि मग ते हळूहळू आपण जसं ब्रेडचं मिक्स करायला घेऊ ना तसं आपण ते त्याच्यात घेत जाऊया. यीस्ट पूर्णपणे पिठात मिक्स झाल्याशिवाय मीठ अजिबात त्याच्याजवळ येऊन द्यायचं नाही. आता आपल्याला हे थोडंसं असं पीठ भुरभुरवायचं आहे या मॅटवरती आणि हे थोडंसं बटर असं साईडला ठेवूनच द्यायचं करताना, कारण ते हाताला थोडंसं बटर आपल्याला लावावं लागतं तो सगळा पिठाचा गोळा एकत्र येण्यासाठी. हे अशा रीतीने. आता आपल्याला ह्याच्यावरती तो मळायचा आहे. साधारणतः 10 मिनिटं तरी हे पीठ मळलं पाहिजे. टेस्ट असतात पीठ झालं का नाही बघायची. एक म्हणजे असा त्याचा आपण गोळा केला ना की त्याला असं दाबून बघायचं, ते इमिजिएटली वरती आलं म्हणजे पीठ झालंय.
हे बघा, तो डेंट इमिजिएटली वरती आला म्हणजे पीठ झालंय. करेक्ट झालंय पीठ आपलं. लास्ट मी ते मळते हे. आता आपण ह्या भांड्यामध्ये त्याला बटर लावूया सगळीकडनं आणि हे पीठ ठेवून देऊया बरोबर 1 तासासाठी. सर्वप्रथम आपण आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि त्याचबरोबर हा लिंबाचा रस एकत्र करून त्याची गोळी वाटूया पाणी न घालता. हे वाटण असं कोरडं झालेलं आहे. आता आपण बटाटे स्मॅश करूया. एक महत्वाची गोष्ट आहे की बटाटे ना ओव्हर कुक नाही करायचे, थोडे कमी कुक झाले तरी चालतील, कारण ते ओव्हर कुक झाले ना तर ते गळून जातात त्या पूर्ण तेलामध्ये तळताना. म्हणून थोडेसे असे कडक नाही पण ओव्हर कुक डेफिनेटली ते करायचे नाही. आपण आता हे बटाटे स्मॅश केले, त्याच्यात आपण घालूया मीठ आणि हे जे आपण कोरडं वाटण केलं ना ते सगळं आपण आता त्याच्यात घालूया. आता आपण साधारणतः ना असे त्याचे गोळे वळून ठेवूया इकडे साईडला. आता आपण असे वडे करून ठेवलेत. आता आपण ही पीठ एकत्र करूया. बेसन, चण्याच्या डाळीचं पीठ, त्याच्यात आपण थोडीशी घालूया हळद, त्याच्यात आपण थोडंसं घालूया लाल तिखट आणि घालूया थोडं मीठ. बरेचसे लोक ह्याच्यात खायचा सोडा घालतात पण मी तो घालत नाही, कारण त्यांनी जरा तो आवरण एक्स्ट्रा फुगतं, त्याच्यापेक्षा मला हे जास्त बरं वाटतं. आता आपण असं साधारणतः भजीचं पीठ कसं भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ भिजवायला घेऊया. आता तेल चांगलं तापलंय, आपण वडे तळायला घेऊया. एक तासानंतर आपलं पीठ किती वर आलंय बघूया. हे बघा किती मस्त वर आलं ना पीठ. आता हे पीठ आपण असं ह्याच्यावर घेऊया. छान इलास्टिसिटी आली आहे त्याला. आता आपल्याला ना ह्याचे भाग करायचे पाव करण्यासाठी. तत्पूर्वी हे बघा, मी हे असं स्क्वेअर पॅन घेतलेलं आहे, माझ्याकडे केकचं पॅन आहे ते. त्याला मी ना आता असं बटर लावून घेणार आहे पूर्ण. आता आपण हे पॅन बाजूला ठेवूया. आता आपल्याला ह्याचे ना तुकडे करायचे. आपले पाव जर एकाच साईजचे व्हायला हवे असतील तर मी त्याच्यावरती एक उपाययोजना केली. म्हणजे मी ना माझं ते वजन करून घेते. आता म्हणजे थोडक्यात बघा, दाखवते तुम्हाला मी. बरोबर तेवढे तुकडे होत आहेत का आपल्याला बघायला पाहिजे. कधी कधी काय होतं, मध्ये एकदम जाड होतं, साईडला एकदम छोटं छोटं होतं. साधारणतः 4 × 4 4 × 8 4 × 12 तरी झाले पाहिजेत पाव ते. बघूया आता आपल्याला काय करायचं. तर आपण हा ना वजन करून घेऊया तुकडा. 66 ग्रॅमचा, म्हणजे आपल्याला सगळे तुकडे 66 ग्रॅमचे करायचे थोडक्यात. सर्वात महत्वाचं ज्याला म्हणतात ना टक द ब्रेड इन, म्हणजे काय, हा जो पाव आहे ना खालची बाजू खाली राहिली पाहिजे आणि वरची बाजू वरती राहिली पाहिजे. ती कधीच खालती वरती होता कामा नये. फार महत्वाचं आहे हे. त्याला टक इन द ब्रेड म्हणतात. हे बघा,
थोडासा असा पावासारखा शेप देऊया आपण. आणि हा एक आपण इथे ठेवला. ब्रेडमध्ये अंतर ठेवायला पाहिजे. आता हे आपण परत ठेवून द्यायचं आहे अजून 1 तासासाठी. आता 1 तासाने आपण बघूया. बघा किती मस्त आलेत ते वर पाव. आता आपल्याला काय करायचं होतं, मी अर्ध्या तासासाठी 180 सेल्सिअस वरती ओव्हन प्रीहीट करत ठेवलं होतं. आता हे आपल्याला 20 मिनिटामध्ये पाव ओव्हन मध्ये ठेवायचे. 20 मिनिटासाठी त्याला आपण ना थोडंसं असं, हे दूध आहे, साधं सिंपल दूध आहे, म्हणजे त्याला ना वरतून तो एक लालसरपणा येतो बघा पावांना, तो त्या दुधामुळे येतो. तर हे दुधाने आपल्याला असं ब्रश करायचं आहे पावांना, एकदम हलके करायचं ब्रश करताना. आता हे दोन्ही ट्रेस मी आत ठेवतेय 180 डिग्री सेल्सिअस वरती 20 मिनिटासाठी. हे बघा आपले ब्रेड्स मस्त झालेत पाव आपले. आता ना त्याला थोडंसं असं बटर लावायचं वरतून आणि ते ना गार करण्यासाठी असे ठेवून द्यायचे. आता बघूया. मस्त एकदम सॉफ्ट झालेत बघा हे पाव. बघू शकता ना तुम्ही किती सॉफ्ट झालेत ते. खूप मस्त दिसतोय, खूप छान झालाय आतून. तुम्ही बघू शकता किती छान झालंय ते. एकदम सॉफ्ट आणि सुंदर झालाय. आता त्याच्यात आपण पहिल्यांदा लावूया थोडीशी हिरवी चटणी एका साईडला. त्यावर लावूया किंचितशी लाल चटणी. पुसटशी लावूया कारण त्या तिखट आहेत चटणी. मग ठेवूया असा बटाटे वडा आणि थोडीशी लावूया इथे ह्या साईडला ही गोडी चटणी. हा झाला एक. तयार आहे वडापाव. आपण पाव बनवला, आपण 3 वेगवेगळ्या चटण्या बनवल्या आणि हा अमेझिंग वडापाव तुमच्याकडे सगळ्यांना नक्की आवडेल. घरी बनवलेल्या पावाचा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.